नमस्कार. थोडे दिवस खूप विषण्ण झालं मन, जेव्हा राम मंदिरातून दानपेटीतून चोरी होते आणि मग नंतर एवढ्या बातम्या वाढत गेल्या की दिलेल्या चांदीच्या विटा, काक मुशुंडी, सोन्याच्या दिलेलं पुस्तक, सगळं गहाळ वगैरे. आणि इतकं मग मन खूप खरंच वाईट वाटायला लागलं की 500 वर्ष आपण त्या देवळासाठी अक्षरशः युद्ध पातळीवर लढलो. किती पिढ्या आपल्या खपल्या, शरयू रक्तमय झाली आणि तरीसुद्धा लोक स्वतःची वृत्ती सोडत नाही ज्या वेळेला पैसा दिसतो त्यावेळेला. हे बघून खूप वाईट वाटलं, खूप रडू यायला लागलं. आणि नंतर जाणवायला लागलं, एक 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 बातम्या यायला लागल्यावर, की ह्याच्यामध्ये खूप काळबेर आहे. चोरी झाली हे नक्की आहे, पण बातम्यामध्ये ते बाकी मोठे मोठे दिलेल्या सोन्याच्या वस्तू हे ते, आणि खूप वाईट वाटायला म्हणजे जाणवायला लागलं की ह्याच्यामध्ये काहीतरी खोटेपणा नक्की आहे. आणि कधी वेळ मिळाला तर यूट्यूबवर नेहमी मी फॉलोअप करायचे. आणि मी एक DK दुबे म्हणून ॲडव्होकेट आहेत, त्यांना फॉलोअप करते. ते न्यायालयाच्या वगैरे गोष्टी, जे वकील असल्यामुळे ते खूप छान समजावून सांगतात. आणि त्यांनी पहिल्यांदापासूनच सांगायला सुरुवात केली की हे आपल्या धर्माला बदनाम करण्यासाठी षडयंत्र आहे. एवढ्या गोष्टी होऊच शकत नाही. थोडी चोरी झाली, हा डाग आपल्या आस्थेला लागलेला आहे, ह्याबद्दल त्याने कधीही नकार दिला नाही. पण ज्या पद्धतीने हे चाललेलं आहे ते अतिशय चुकीचं चाललेलं आहे. ते मुद्दामून आपल्या धर्माला, आपल्या आस्थेला चोट देता देता त्यांना ह्या सरकारला बदनाम करायचं आहे. आणि नंतर मग योगीजींचे पटापट निर्णय त्यांनी सांगितलं, 15 दिवस कोणी काही बोलू नका. इतके वर्ष तुम्ही 500 वर्ष सगळ्यांनी सहन केलं, 15 दिवस बोलू नका. आणि नंतर SITचा हे झाली, काल बैठक वगैरे झाली. सगळी ते सोन्याची पुस्तकं, विटा, काकमुशुंडी सगळं जागेवर असल्याचं कळलं. पण ह्या मधल्या काळात चोरी झाले ते कालच्या बैठकीपर्यंतच्या मधल्या काळात बाकी राजकारण किती बदललं हे लक्षात आलं का तुम्हाला? नानी ने कहा कि जहाँ पे मस्जिद था वो तोड़ के मंदिर बनाया, उधर जाने का नहीं, हमारे राम वहाँ नहीं बसते म्हणणारे केजरीवाल धावत 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 दर्शनाला गेले. हे झालं. चला, दर्शन सगळ्यांसाठी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, संसदेत उभं राहून हिंदू धर्माला नाव ठेवणारे राहुल गांधी, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या समर्थकांनी त्यांना परशुरामाचं रूपामध्ये त्यांच्यावर दुग्धाभिषेक केला. एका हातामध्ये परशुरामाचं परशु हत्यार आणि दुसऱ्या हातामध्ये संविधान. आणि ह्यावेळेचं संविधान मात्र काळं आहे, लाल नाही आहे. बायबलचं कसं असतं ना, तशा पद्धतीचं. आणि ते नाही झालं. आता त्याच्यावर काटश द्यायला पाहिजेच ना. अखिलेशने त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी, परवा त्यांचा 53वा वाढदिवस होता 1 जुलैला, त्या दिवशी अखिलेशच्या चाहत्याने त्याला कल्की अवतार त्याच्या रूपामध्ये त्याच्यावर दुग्धाभिषेक केला. म्हणजे जे लोक आपल्या धर्माला दोष देत होते, नावं ठेवत होती, संसदेत सुद्धा हाच अखिलेश अयोध्येचा हे म्हणून त्या तिथून जिंकून आलेल्या माणसाला घेऊन बसत होता, तोच अखिलेश आता कल्की अवतार बनून आलेला आहे. मग त्याच्या रूपामध्ये त्याच्यावर
अभिषेक केला जातो आहे. मला सांगा, खरंच ही दानचोरी किती फायद्यात पडली, की जे नास्तिक होते, जे धर्म मानत नव्हते, मी कुठलं हे मानत नाही म्हणणारे सगळे महत्त्वाची माणसं अगदी अगदी भाविक झालेली आहेत. ह्यापेक्षा अजून रामाने काय दाखवावं, काय दाखवावं? त्यानेच दिलेलं आपण त्याला अर्पण करत असतो. जे जे कोणी अर्पण करतात भाविकतेने, ते त्यानेच आपल्याला दिलेलं आहे. आणि ती बुद्धी वापरून आपण आपल्याकडे असलेल्या ह्याचं त्याला अर्पण करतो. त्याला जे हवं आहे तो कुठूनही घेऊ शकतो, पण आपल्याला माध्यम बनवतो आणि आपण आपल्या कुवतीप्रमाणे काही दान करतो. आपण काही त्या पलीकडे देत नाही. पण जे नास्तिक आणि आपल्या धर्माला नावं ठेवत होती, आपल्या धर्मातली खोटी नसलेल्या खोट दाखवत होते, असे लोक भाविक, नुसते भाविक नाही हो, अवतार अवतार. आता राहुल गांधी परशुराम अवतारात, हातामध्ये परशु आणि संविधान एका हातात, आणि अखिलेश कल्की अवताराच्या रूपामध्ये त्यांचे दोघांचेही चांगल्या पद्धतीने अभिषेक वगैरे करून समर्थकाने दाखवलं की आमचा हिंदू धर्मावर किती विश्वास आहे. आणि हेच मला खूप सकारात्मक वाटलं. वाईटातून सुद्धा चांगलं निघतं. शेवटी सत्य किती सतवलं त्याला, तुम्ही सत्याला हे करू शकाल, खोटेपणा आणून त्याला वादात घालू शकता, त्याला नाव ठेवू शकता, त्याला हैराण करू शकता, पण सत्य नेहमीच अबाधित राहणार. आणि आपला सनातन धर्म हा कधीच जन्माला आलेला नाही आहे, त्यामुळे तो संपवणं, त्याचा मृत्यू करणं कधीच शक्य नाही. एक पुस्तक नाही, त्याचा एक मार्गदर्शक नाही, आपल्याला अनेक मार्गदर्शक आहे. आणि विष्णूच्या अवतारातला एक राम हा अवतार आहे. बघा, तुम्हाला माझी हा सकारात्मक विचार कितपत पटला हे नक्की मला सांगा. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.